हॅलो मित्रांनो, उद्या फिन निफ्टी कुठे जाऊ शकता आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. पण त्याआधी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो. मी सर्वात प्रथम माझी एंट्री ही जशी मी तुम्हाला सांगितलं 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल होती तर रेड कॅन्डल, जसं त्याचा लो ब्रेक केला आपण एंट्री घ्यायची, तेव्हा मी इकडे एक कॉल 2 लॉट कॉल सेल केले जसे मी सांगितलं तसे 12,275च्या आसपासचा मी कॉल सेल केलेला, थोडासा स्लाइटली इन द मनी केलेला. पण त्याच्यानंतर लगेच मार्केट वरती गेलं आणि मी ॲक्च्युली आज विक्स हाय होता आणि मी मोस्टली MTM बघत नाही, कारण मला मी इथून बघितलं ना माझं SL ह्या लेवलच्या आसपास होतं 50 पॉईंटच्या आसपास. ठीक आहे, 40 ते 50 पॉईंटच्या आसपास होता. ती 12,305ला मी हे केलेलं आणि 12,340 45च्या आसपासचा माझा SL होता. ठीक आहे, तर मला वाटलं आणि त्याचा डेल्टा पण काहीतरी होता 65-70च्या आसपास. तर तेव्हा मला वाटलं जाऊन किती असेल तर की 20 पॉईंटच्या आसपास असेल द्या. 20 पॉईंटचा असेल द्यायला मी तसंच बसलेलो होतो, कारण 1000 रुपये कमीत कमी असेल द्यायलाच पाहिजे जेव्हा मार्केटचं विक्स हाय असतं तेव्हा. ठीक आहे, पण त्याच्यानंतर ते मार्केट 40 पॉईंट पर करेपर्यंत माझे 40 पॉईंट घेतले, म्हणजे 1800 रुपये पर लॉटच्या हिशोबाने माझे 2 लॉट होते. तुम्हाला मी आधी माझी पोझिशन दाखवत होती. तुम्हाला दिसत असेल की माझा पहिला जो लॉस आहे तो 3,700 रुपयाच्या आसपास माझा लॉस झाला. ठीक आहे, आणि मग सेकंड एंट्री तुम्ही बघाल 12,200चा कॉल मी एकदम डीप इन द मनीमध्ये घेतलेला. का घेतला ते तुम्हाला सांगतो आणि कसा घेतला ते तुम्हाला सांगतो. जसं मी सांगितलेलं की प्रत्येक वेळी मार्केटला अगर ट्रेंड व्हायचं असेल तर 2 एंट्रीमध्ये ट्रेंड होईल. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो मॅक्झिमम 2 एंट्री घ्या आणि SL छोटा असेल तर तुम्ही तिसरी एंट्री घ्या, बरोबर. त्याप्रमाणे ही माझी पहिली एंट्री माझा SL गेला, थोडा मोठा SL गेला. मग सेकंड एंट्रीला मी ह्या SL एकदम छोटा ठेवला, 10 पॉईंटचाच SL ठेवलेला. अगर SL गेला असता तर ठीक आहे, त्याच्यानंतर मॅक्झिमम अजून एकदा मी एंट्री घेतली असती. ओके, त्याप्रमाणे मार्केटने इथं एंट्री घेतली 112 रुपयाच्या आसपासचा मला प्रीमियम मिळालेला, कारण मी डायरेक्टली डीप इन द मनी म्हणजे 12,200चा मी कॉल सेल केलेला, कारण मला डाऊट होता की मार्केट पडलं तर जोरात पडू शकताच. ठीक आहे, त्याच्यानंतर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ कुठे केली ते तुम्हाला सांगतो. मी 15 मिनटावरती याल ना तुम्ही तर तुम्ही बघत असाल की ऑलमोस्ट त्याने 5 कॅन्डल रेड बनवल्या, बरोबर. 1 2 3 4 आणि ही 5. तर मी माझी पोझिशन आहे ना ह्याच लेवलच्या आसपास स्क्वेअर ऑफ केली, कारण इथून जेव्हा परत जसं मला काय रिव्हर्स होत आहे तर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. म्हणजे मी 3,700 रुपये लॉस होतो पहिला, त्याच्यानंतर मी डायरेक्ट 2,000 रुपये प्लस झालो. ठीक आहे, 2,000 रुपये प्लस झालो. त्याच्यानंतर मी एक प्लॅन केलेला, अगर मला मोठं प्रॉफिट हवं असेल, कारण माझा 6,000चा माझा टार्गेट होता, कारण अशा ट्रेंडी मार्केटमध्ये कमीत कमी 6,000 तरी यायलाच पाहिजे अकाउंटमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर मी एक वेट करतो की ह्या रेड कॅन्डलनंतर एक ग्रीन कॅन्डल यायचं. जसं मी तुम्हाला सांगतो ही प्राइस ॲक्शन आहे, मार्केटला ट्रेंड व्हायचं असेल तर हा तो ग्रीन ब्रेक करायलाच पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी इथे परत ह्या साईडला एंट्री घेतली. एक्झॅक्ट एंट्री तुम्हाला सांगतो मी कुठे घेतली. 5 मिनटावरती मी एंट्री घेतलेली. हे बघा, मी ह्या साईडला एंट्री घेतली इकडे आणि तेव्हा माझा प्रीमियम होता 50 रुपयाच्या आसपास माझा प्रीमियम होता. 2 लॉट कॉल सेल सेम 12,200चा. आणि मला फक्त की मला मोठं ट्रेंडी नको, मला फक्त इकडे तरी साईडवेज गेला असताना तर मला आरामात 6,000 रुपये मिळाले असते. पण मार्केटने तसं केलं नाही. इथे 50 रुपयाचा प्रीमियम इथे येईपर्यंत 30 रुपये झालेला. फक्त माझी एक चुकी काय झाली, मी इथे कॉस्ट टू कॉस्ट करायला पाहिजे होता. तो SL मी ना ॲक्च्युली इथून इथे आला ना 30 रुपये असताना, तेव्हा मी कॉस्ट टू कॉस्ट करायला पाहिजे होता, पण तो मी केला नाही. कारण ऑलमोस्ट इथून एवढा मार्केट पडत आहे तर परत एवढं रिकवर होत असेल तर हे मार्केट माझ्यासाठी साईडवेजच होऊन जातं. त्याप्रमाणे मी इकडे करायला पाहिजे केला नाही, ती एकच माझी चुकी होती. अगर केलं नसतं तर मला 2,000 रुपये प्रॉफिट झालं असतं. पण माझा टार्गेट जरा मोठा होता, त्यामुळे मी ॲक्च्युली SL हे नाही केलं. मला डाऊट आला की इथे टच होऊन परत एकदा खाली पडू शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी ॲक्च्युली नाही केला ते. आणि त्याच्यानंतर मला फक्त 800 रुपयाचा फायदा झाला. तुम्ही अगर माझी पोझिशन बघत असाल तर मला फक्त 800 रुपयाचा प्रॉफिट झाला. आणि तुम्ही बघत असाल तर फक्त मिड कॅप निफ्टीने मोमेंटम नाही दिले, बाकी सर्वांनी म्हणजे निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, अगर तुम्ही 15 मिनटामध्ये बघाल याने क्लिअरली डायरेक्ट V पॅटर्न बनवला डायरेक्ट असा. आणि बाकीच्यांचं तुम्ही बघत असाल तर त्यांनी एक बऱ्यापैकी डाऊनफॉल दिला. ठीक आहे, अगर तुम्ही निफ्टी पण बघत असाल आणि बँक निफ्टी पण बघत असाल, तुम्ही निफ्टी पण बघाल तर निफ्टीने पण एक क्लिअर डाऊन ट्रेंड दिला आहे मोठापैकी. ठीक आहे, आणि इवन बँक निफ्टीने पण डाऊन ट्रेंड दिला. फक्त जो ज्यामध्ये आपण ट्रेड केला त्याच्यामध्ये आज क्लिअर ट्रेंड नाही मिळाला. अगर मला अशी तरी मोमेंटम मिळाली असती ना ही वाली, तरी मला 12,200चा जो कॉल आहे ना तो बऱ्यापैकी 0 झाला असता किंवा मला 10-15 रुपयामध्ये मी एक्झिट केला असता. ठीक आहे, तर माझ्याकडून आज पण मोठा प्रॉफिट मिस झाला.
ठीक आहे. आज मी मिड कॅप निफ्टीमध्ये एंट्री घेतली. मला वाटलं एक्सपायरी असेल, चांगल्यापैकी मोमेंटम होऊ शकते, तर तरी मिड कॅप निफ्टीमध्ये तर ट्रेंड नाही झाला. पोझिशन जास्त क्लिअर नाही मिळाली आणि बाकीमध्ये सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी ट्रेंड होता. ओके, आता आपण उद्या बघूया फिन निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो. मी स्वतः काय ट्रेड करणार ते सांगतो. फिन निफ्टीमध्ये ॲक्च्युली आपण उद्या वरच्या साईडला बघायचंच नाही. समजा मोठा गॅप अप तरी झाला ना, या लेवलच्या इथे कुठे अगर गॅप अप झाला आणि पहिली रेड कॅन्डल बनवत असेल आणि त्याच्या डाऊन साईडला अगर ब्रेक होत असेल तर आपण क्लिअर डाऊन साईडला जाऊ शकतो. ठीक आहे. इवन पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली आणि त्याचा पण लो ब्रेक केला तर आपण जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. ठीक आहे. आणि जसं आज मी चुकी केली 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट नाही केला. तसं प्रत्येक वेळी एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा, जेणेकरून अगर मार्केट रिव्हर्स झालं तर आपल्याला लॉस न व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवून का त्याचा हाय ब्रेक करून मार्केट वरती जात असेल तर त्या दिवशी इग्नोर करा, कारण त्याला प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स फेस होणार आहे. एक इकडे रेजिस्टन्स फेस होणार आहे, इकडे रेजिस्टन्स फेस होणार आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्ही थोडं मागे पण जाल, तुम्हाला इथे बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी बघा, इकडे ही पूर्णच्या पूर्ण रेजिस्टन्स आहे, तो जास्त वरती डायरेक्टली जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे अगर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवून अगर वरती जात असेल तर त्या दिवशी इग्नोर करा. पहिला 5 मिनिटाची रेड कॅन्डल मिळाली किंवा ग्रीन कॅन्डल मिळाली, त्याचा लो ब्रेक केला तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मी नॉर्मली जेवढं इंट्रा मारतो, क्वांटिटी मारतो, मी उद्या तेवढ्याच क्वांटिटी म्हणा 2 लॉट कॉल सेल करीन. आणि कमीत कमी उद्यासुद्धा मी कमीत कमी 6,000चा घ्यायचा प्रयत्न करीन, कारण हा आठवडा माझ्यासाठी एक थोडा ट्रेंडी मार्केट वाटतं आहे. तर आठवड्यातून ह्या आता 4 दिवस राहिले, तर 4 दिवसापैकी मला 2 दिवस तरी मला 6,000 रुपये प्रॉफिट मिळाला ना, तरी पण ठीक आहे. आजचा प्रॉफिट जरा मिस झाला, कारण दुसऱ्या कशामध्ये केला असता प्रॉफिट मिळालं असतं, पण आज मिड कॅप निफ्टीमध्ये तसा जसं एंट्री पाहिजे तशी मिळाली नाही. तर कमीत कमी आता 4 दिवसांपैकी 2 दिवस तरी मला 6,000चा प्रॉफिट मिळायला पाहिजे. 6,000 × 2 म्हणजे 12,000 प्रॉफिट यायला पाहिजे. त्यातला 1-2 दिवस मग माझा एस एल गेला तरी चालेल. ठीक आहे. क्लिअर आहे. आणि मोठा गॅप डाऊन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर आपण एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे उद्या मार्केट ह्या लेवलच्या खाली कुठेही ओपन होत असेल आणि पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल बनवत असेल आणि त्याचा लो ब्रेक करत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. अप साईडला जायची एवढं लोकच तरी आता ह्या आठवड्यामध्ये तरी मला चान्सेस थोडे कमी वाटतं, म्हणजे ॲटलिस्ट उद्या तरी. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, सरळ आपल्या एस एला कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.